गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग बालटाल. तर रात्री आम्ही बालटालला वस्तीला होतो इकडे मित्रांनो, आणि आज एक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलो तुम्हाला. अमरनाथ यात्रा आता आमची कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही बालटालवरून आता चाललो आहोत श्रीनगरसाठी. श्रीनगर मित्रांनो भरपूर भाई तिकडे एकदम भारी बघायला येते. तर श्रीनगरला जेवढं आम्ही फिरू ना तेवढं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. व्हिडिओमध्ये बनून राहा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे मित्रांनो बालटालचं बेस कॅम्प, आणि इकडे ONGC पण आहे बघा. तर मित्रांनो इकडे बालटालमध्ये ONGCचं हॉस्पिटल पण इकडे मित्रांनो, मिड केअर ONGC म्हणून हॉस्पिटल आहे. तर मित्रांनो आमच्या समितीची अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळी सर्व एकत्र आलेली आहेत, आणि आता आम्ही बालटालवरून निघालो आहे श्रीनगरसाठी. PD मोबाईलमध्ये काय होते. तर मित्रांनो पाहू शकता ही आहे बालटालची पार्किंग. किती गाड्या लागल्या तिकडे, किती श्रद्धाळू आल्यात बाबा अमरनाथची यात्रा करण्यासाठी. आणि ही आहे आमची समिती, पूर्ण मेंबर्स अजून येतात मित्रांनो. 400 लोक आहेत टोटल समितीमध्ये. तो फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलो श्रीनगरला, आणि आता आम्ही इकडनं चाललो ताल लेकसाठी. तर तिकडं होमस्टे बघू, हॉटेल वगैरे, आणि बाकीचं आपल्या तिकडे पोचल्यावर देतो तुम्हाला. सो मित्रांनो आता आम्ही आहोत काश्मीरमधील श्रीनगरमध्ये, आणि इकडे लाल चौकला आहोत. इकडनं आता आम्ही ताल लेकला चाललो आहोत. पाहू शकता ऑटो वगैरे भेटतात इकडनं, किती भाडं आहे त्याचं आता बघू, आणि ऑटो करून आम्ही ताल लेकला जाणार आहोत. तर बघू मित्रांनो, खूप सारी एन्जॉय करणार आहोत श्रीनगरमध्ये. मला पूर्ण अपडेट देतो इकडचं मी. आम्ही कुठे फिरतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवून आहेत. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो, आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर पण करा. सो मित्रांनो मी आता आलो आहे ताल लेकला, आणि या ठिकाणी भरपूर सारी पब्लिक आहे ना, बोटमध्ये राईड वगैरे करत आहे. तुम्ही इकडे बोटमध्ये स्टे पण करू शकता, आणि पुढं पाहू शकता सूर्यास्त पण होते, सनसेट पण होते मित्रांनो. तो लागो तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता श्रीनगरमधला सनसेट, आणि हा ताल लेक आहे मित्रांनो. एक फेमस पॉईंट आहे मित्रांनो. त्या ठिकाणी बोट राईड वगैरे होते, आणि तुम्ही इकडे होम स्टे पण करू शकता रात्री बोटमध्ये. शिकारा म्हणून या एरियाला ओळखलं जाते. या साईडला भरपूर राईड आहेत बघा, लोक बसतात बोट राईडसाठी. म्हणजे काही गर्दी पण लागली. अजून भरपूर सारी लांब आहे मित्रांनो. आता आम्ही ताल लेकला आहोत, आणि भूक वगैरे लागले. पाहू शकता मोमोज घेतले 3 प्लेट आम्ही. मोमोज इकडचे काश्मीरचे मोमोज आम्ही ट्राय करणार खायला. तर पाहू शकता मोमोज घेतलेत. मोमोज पण या मोमोज व्हेज नॉन व्हेज. मी नॉनव्हेज खात नाही, आणि मी घेतलेलं नाही, मी व्हेज घेतलेलं आहे. पीडीला मी नॉनव्हेज घेतलेलं आहे. पिढीनं मयूर नॉनव्हेज खाणार आहे. मित्रांनो आता मी आहे श्रीनगरमध्ये. त्या लेकच्या समोर एक बाजार भरलाय, तिकडे आलोय. जत्रेसारखं आहे मित्रांनो.
मित्रांनो आज सकाळपासून आम्ही रूमवर आराम वगैरे केला. आता आम्ही श्रीनगर फिरायला निघलो आणि आता चालू आता घंटाघर पाहण्यासाठी. नदीचा ब्रिज आहे मित्रांनो, त्या ब्रिजवरून चालतो आहे. तिकडनं बसमध्ये आलो होतो. बसमध्ये परत्याचे 20 रुपये घेतले दाल लेकवरून इथपासून यायचे. तर आता तिकडे जातो, तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो पाहू शकता मी पोचतोय घंटाघरवरून. हा घंटाघर श्रीनगरचा मेन पॉईंट आहे मित्रांनो आणि मार्केट एरिया पण आहे. तर मित्रांनो आता दुपारी 1 वाजलाय आणि आता आम्ही आलो तिकडं हॉटेलला जेवायला. पाहू शकता जेवण मागवलं आहे, आम्ही ऑर्डर केले. टेस्ट पण चांगले आले. थोडंसं मी तुम्हाला दाखवतो काय काय आणले ते. तर आम्ही प्रणय आणि मीनी मागवला आहे व्हेज फ्राय राईस. पीडी आणि मयूरनी मागवला आहे चिकन राईस. नूडल्स पण येते का? आणि हॉटेल पाहू शकता खूप चांगलं आहे मित्रांनो. मित्रांनो आता रूमवरून आम्ही फ्रेश वरून निघलेलो आहेत. आता बोट राईडसाठी जाणार आहोत शिकारामध्ये. तिकडं बोट राईड वगैरे करू आणि पूर्ण तिकडची एरिया पण तुम्हाला दाखवेन. आणि आम्ही या हॉटेलला थांबलेलो. हॉटेलचं पर पर्सन आम्हाला म्हणजे एक नाईटचं 1500 रुपये पडलेलं आहे. तर आम्ही तिकडे 2 नाईट स्टे केले आहेत. तुम्हाला दाखवतो मी हॉटेल कसं आहे. आणि रूम पण एकदम भारी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हा हॉटेल आहे मित्रांनो, हॉटेल न्यू रेगडॉन. गार्डन आहे छोटासा. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत द लेक व समोरच. आणि आता आम्ही शिकारा राईड करणार आहोत, बोट राईड. तर खूप सारी मजा येणार मित्रांनो. आपली पलटण आलेली आहे. पीडी मयूर आणि राज सर प्रणय पुढे पाहू शकता. हे आहे झील, द लेक झील म्हणून. आणि इकडे आपण आता फिरणार आहोत बोट राईड. मित्रांनो आता डबल डेकर बस आले. या बसमध्ये आम्ही आता फिरायला चाललो. बसचे चार्जेस किती आहेत तुम्हाला सांगेन मी वरती चढल्यावर. आणि काय काय फिरणार ते पण सांगेन. फायनली मित्रांनो आम्ही बसमध्ये चढलो आणि पर पर्सन 100 रुपये आहेत. आता वरती चाललो कोपर टेरेसला. हा काय व्ह्यू आहे मित्रांनो. आता खूप मजा करणार होतो आम्ही इकडं. सो पाहू शकता मित्रांनो आम्ही डबल डेकर बसमध्ये. पाण्या फुल एन्जॉय का? काश्मीरमध्ये आता डबल डेकरमध्ये आम्ही बसलेलो आहे. मजा घेऊ आता. फक्त 100 रुपयात 1.5 तास राऊंड मारेल.